कारण असं म्हणतात आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात, वाईट गोष्टी, चुकीच्या गोष्टी घडत असतात, पण केवळ डोळे झाकून, डोळे बंद करून न राहता, जे चाललंय त्याच्याकडे दुर्लक्ष न करता, रेणुका मॅडम सारख्या अशा अनेक महिला आहेत ज्या आवाज उठवतायत, पुढे येत आहेत. 0 to Hero पुरस्काराचे मानकरी आहेत रेणुका शिवाजी जाधव आणि छोटीशी एवी आपण इथे पाहणार आहोत. आपकी इज्जत एक बार गई तो गई, हम तो रोज रात को इज्जत बेचते हैं. हे गंगूबाई काठियावाला फिल्म मधले डायलॉग मूवी बघताना ऐकायला वाईट वाटतात, पण सत्य परिस्थितीची माहिती घ्याल तर तुमच्या पायाखालची जमीन हादरेल. होय, देशात गंगूबाई सारख्या वेश्या व्यवसाय करायला भाग पडणाऱ्या 30 लाख सेक्स वर्कर्स आहेत असा अंदाज आहे. पण मग एवढ्या महिला या मन मारून देह विक्रीच्या व्यवसायात का बरे येत असतील? कोण येईल बरे स्वखुशीने अशा घाणेरड्या दलदलीत जिथून बाहेर पडणंच असंभव असतं? पण कित्येक लहानवयीन मुलींना न जाणतेपणी, तर काहींना मानवी तस्करीच्या माध्यमातून, काहींना दारिद्र्य आणि आर्थिक गरजांमुळे, काही कौटुंबिक हिंसाचारामुळे, तर अनेक जणी शोषण, जबरदस्ती आणि दडपणाखाली हा मार्ग निवडतात. पण एकदा तुम्ही या खाईत पडलात की परतीचे सर्व दरवाजे कायमचे बंद. अनेक महिलांना कुंपणखान्यातून बाहेर पडायचे, पण सामाजिक कलंक, आर्थिक असुरक्षितता आणि सर्वात जास्त गरज पडते ती मानसिक आधाराची. पण समाजविरोधात जाऊन भूमिका घ्यायची कुणी? त्यांच्यासाठी पुढाकार कोण घेणार? ही गोष्ट आहे यल्लूबाईंची, ज्यांनी 1980 मध्ये ठरवलं होतं की मी असलेल्या वेश्या व्यवसायात माझ्या मुलीला कधीही जाऊ देणार नाही. जी काही संकट येतील त्यांना सामोरं जाऊन मी माझ्या मुलीला शिक्षित करणारच. पण मग ज्या मुलीने हे सर्व पाहिलंय त्या मुलीने एक पुढचं पाऊल टाकून या व्यवसायात मी तर जाणारच नाही, पण ज्या मुलींना जबरदस्तीनं जावं लागतंय त्यांच्यासाठी काम करायचं ठरवलं. 2008 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर येथे क्रांती महिला संघाची स्थापना करून तिच्या संघर्षांना कृतीत रूपांतरित केलं. या संस्थेचं उद्दिष्ट असुरक्षित परिस्थितीत महिलांना शिक्षण, कायदेशीर मदत आणि आरोग्य सेवा प्रदान करणं हे होतं. अथक प्रयत्नांद्वारे तिने या महिलांना पर्यायी उपजीविका शोधण्यास आणि त्यांचा सन्मान परत मिळवण्यास मदत केली. यल्लूबाईंनी तिच्या मुलीला बदलाची शक्ती बनवलं. दुःख आणि दडपशाहीचे पिढ्यानपिढ्यांचे चक्र तोडण्यासाठी कार्यरत असणाऱ्या, सेक्स वर्करच्या हक्कांसाठी लढणाऱ्या काशीबाईंना आणि त्यांच्या समाजकारणाचा वारसा पुढे चालवणाऱ्या रेणुका जाधव यांना कोकण NGO इंडियाचा मानाचा मुजरा. तर मी रेणुका मॅडम यांना मंचावर येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रेणुका शिवाजी जाधव ज्यांना आपण 0 to Hero या पुरस्काराने इथे सन्मानित करत आहोत. आज महिला विविध क्षेत्रात काम करत आहेतच, पण रेणुका मॅडम सारख्या अशा अनेक महिला आहेत किंवा रेणुका मॅडम हे त्यापैकी एक उदाहरण आहेत जे महिलांना ताठ मानेने जगण्यासाठी प्रेरित करतात. झिरो टू हिरो पुरस्कार भेटलाय, कसं वाटतं? खूप छान वाटतं मॅडम. हा पुरस्कार मिळालेला आहे. ॲक्च्युली ह्या टायटलमध्येच खूप काही दडलेलं आहे ह्या पुरस्काराबद्दल, आणि कोकण NGO इंडिया मार्फत हा पुरस्कार मिळालेला आहे. ह्या निमित्ताने ह्या NGOचं काम पण बघायला मिळालं आणि एक प्रेरणा पण मिळाली की तुम्ही कशा पद्धतीने हा पुरस्कार देऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा तुम्ही आत्मविश्वास वाढवता. कोकण NGOचं काम बघितलं जे की 14 वर्ष शैक्षणिक सामाजिक कामं करतात, तर त्या कामाबद्दल जर कोकण NGO बद्दल 2 शब्द बोलायचे असतील काय बोलाल? कोकण NGO बद्दल बोलायचं झालं तर एक म्हणेन की मी टीमवर्कमध्ये कोकण NGO खूप बिलीव्ह करतं आणि त्यांना टीमला कसं इन्स्पायर करून आपल्याला जे विजन अचीव करायचं आहे हे कोकण NGO खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. कारण फक्त म्हणजे काम करून घ्यायचं नाहीये, तर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही कसं इन्स्पायर करता, त्यांचा आत्मविश्वास कसं वाढवता, हे कोकण NGOनी खूप छान काम केलेलं आहे. आणि एज्युकेशनबद्दल एवढं सुंदर काम आहे. गावागावामध्ये जाऊन तुम्ही सगळे काम करतायत, सो इट्स रिअली ॲप्रिशिएबल. जर एखाद्या महिलांना आपल्याला काही मेसेज द्यायचं असेल ज्यांना 0 पासून सुरुवात करायची, तर त्यांना काय सांगाल? मी महिलांना एवढंच मेसेज देईन की आत्मविश्वास कधी कमी करू नका आणि कधी कामामधलं सातत्य कमी करायचं नाही आणि स्वतःवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे.
आणि स्वतः कोणी दुसरे आपले रिस्पेक्ट करो किंवा न करो, महिला म्हणून स्वतःची रिस्पेक्ट करणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्या कामाबद्दल नेहमी अभिमान बाळगला पाहिजे.